जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाऊ में तोडा कमरी कर पटा बिगिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा आजा अरे सांग तुझ्या लेकीला काय बी खाल्लं नाही तिने अजून. ए बानू अगर रात झाली या 2 घास खाऊन घे की जरा. नाही बा जोपतूर माझं वरत संपत नाही तोवर मी काय बी खाणार नाही. अरे पण कवा संपणार तुझं हे वरत. हाय कुठे कुठे हाय त्यो दगुड डॉक्टर ताई हे तर आहे काय. हा हा राजा चिमितकारच आहे म्हणायचा. मी नक्की सांगते ह्यो काही साधा सुधा दगड नाही. आता त्यात काय वेगळं असणार आहे. हसणारच हसणारच. बानू हे तू काय करतीस ग. आणि हे असं करून वाफ यायची थांबणार आहे काय. महाराजांनी मला जे वरद दिलं आहे ते करते. अगं ये शेवंती अगं महाराज म्हणले येळ आली की समजल सगळं. गावापासून हेच चाललंय बघ तिचं. मावशी महाराजांनी सांगितलं हाय पाण्याची धार थांबली नाही पाहिजे. आज्या अरे महाराज म्हणजे ते गावात कीर्तन करायला आले होते तेच ना. होय बरं आज्या ते हाय कोण. बर राहिलं आम्हाला कोण काय बी सांगना पूजा कशी करावी ती. आमचं भलं कसं होईल ते बी कोणी सांगना. आज्या जमलं तरी एकदा भेटो आम्हाला महाराजासनी. बरं आज्या तुला एक सांगते बाबा ह्यो असला दगुड उभ्या जन्मात पाहिला नाही बाबा म्या. शेवंते जरा आजूबाजूला बघ. हा दिसल एखादा असा दगड. म्हणजे अगं जा ना पाणी घेऊन ये. अगं सांच्याला तर आणलं होतं. अगं भय पर आता समध्या माठातलं पाणी संपत आलं आहे. रंगा जा नदीवर जाऊन पाणी घेऊन ये जा. आता हा एवढ्या रातच्याला अरे म्हणजे काय म्हणली ती ऐकलं का नाही. ही पाण्याची धार थांबाय नाही पाहिजे. जा पाणी घेऊन ये. अगं पर म्हणजे अगं जा ना पाणी घेऊन ये. हा म्या बघते कसा जात नाही ते. जा म्हणलं ना जा पाणी घेऊन ये. जातो की जा मारते कशा बाई.
लई गुणाचा पोर हाय माझा. बानू, हे बानू, हा ग बाई, तुला काय लागलं तर सांग बर का. रंग्या हाय माझा. माझा, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तू माझ्या समोर सतत असण्याची मला सवय झाली आहे. तू जेजुरीत पहिल्यांदा आलीस तोपर्यंतचा काळ मी विरहातच काढला. आणि आता पुन्हा तू माझ्या सोबत असूनही नसल्यासारखी आहेस. माझा, देवी, असा एकही दिवस गेला नाही की तुम्ही मला अर्घ्य दिले नाही. असा एकही दिवस गेला नाही की तुम्ही माझी पूजा केली नाहीत. पण आज तुम्हाला केवळ पाहत राहणे शक्य नाही देवी. काय करू मी तुमच्यासाठी? हे सूर्यदेवा, मी आयुष्यभर शिवभक्तासोबत तेजस्वी शक्तीची उपासना केली. आयुष्य सर्वार्थाने उजळून निघेल असं मला वाटलं होतं, पण तसं घडलं नाही. सगळीकडेच अंधार दिसतो आहे मला. सगळं सहन करत एखादा आशेचा किरण दिसेल याची वाट पाहत होते मी. चुकलंच माझं. देवी, तुम्ही स्वतः एक तेजरूप आहात. तुमच्या आयुष्यात अंधार कसा येईल? मी तुम्हाला विनंती करतो, हे शिळारूप सोडून तुम्ही पुन्हा आपल्या मूळ रूपात यावे देवी. माझ्या अपमानाचं, रागाचं या शिळेत रूपांतर झालं. आता मला ठाऊक नाही परत कसं यायचं. सगळे मार्ग नाहीसे झाल्यासारखे दिसतात. तुम्ही स्वतःला अशा वेदना देणे योग्य नाही देवी. आणि तुम्हाला जर परत येण्याचा रस्ता दिसत नसेल तर मला तात्काळ श्री खंडेरायांकडे जावे लागेल. आज्ञा असावी. देवा, देवा, मला तुम्हाला अत्यंत महत्वाचे असे सांगायचे आहे. आपण जाणतात, असा एकही दिवस गेला नाही ज्या दिवशी म्हाळसा देवींनी सूर्य उपासना केली नाही. त्यांच्या उपासनेचा स्वीकार करणे हे माझ्यासाठी अपरिहार्यच असते. आणि त्याचे कारण आपण जाणतात. म्हणून मी म्हाळसा देवींना आता भेटलो. आणि कदाचित कोणाच्याही लक्षात आली नसावी अशी एक गोष्ट मला कळली. अशी कोणती गोष्ट आपल्याला जाणवली? देवा, रागाच्या भरात म्हाळसा देवीचे शिळेत रूपांतर झाले आहे खरे, पण आता त्या रूपातून मनुष्य रूपात सदेह कसे यावे हे त्यांना कळत नसावे. देवा, आपण त्यांना शक्ती रूपाची ओळख करून दिली असली तरी त्यांना आठवत नसल्यामुळे त्यांना परत येण्याचा मार्ग दिसत नाहीये. तसे असेल तर मी तिला निश्चित सहाय्य करेन. पण तिची परत येण्याची प्रबळ इच्छा असायला हवी. देवा, मला असे वाटते की आता फार वेळ घालवायला नको. जेजुरी गडावर या निमित्ताने महामृत्युंजय मंत्राची प्रतिष्ठापना होईल. आणि येत्या भविष्यात जेजुरी गडावर श्रद्धेने, भक्तीने येणाऱ्या भक्तांना महामृत्युंजय मंत्राचा आशीर्वाद मिळेल.
आज महामृत्युंजयाचा मंत्र तू पुन्हा तुझ्या रूपात यावीस म्हणून मी म्हणणार आहे. म्हाळसा, तू केलेल्या भक्तीचे उपासनेचे पुण्य इतके आहे की महामृत्युंजयाचा हा प्रयोग मला करावाच लागेल. मात्र तुझा राग शांत होऊ दे म्हाळसा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्. त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्.
ये बानू ये ये अगं किती दमली आहेस तू हा बस बानू हे समज काय आहे ग काय म्हणावं याला आता मला काय ठाव रे बा की अशा वाफा येणाऱ्या दगडातून असं काय गावलते. कसा चमकतोय तो खाडा याला काय म्हणावं अन बानू अगं दगड फाटला ना किंवा त्यातून हीच बाहेर पडावी असं पारकास बाहेर पडला बघ मला तर काय बी कळलं ना डोळ्याच दिपलं माझं डोळ्यात हात ठेवला आणि नंतरच्याला बघतो तर काय तो पारकास गेला की आभाळात. वय रे बा हे बांधू मी काय म्हणतो तू 2 घास खाऊन घे जरा. अरे बाप पर माझं हे वरत पुरं झालं का हे कसं समजेल मला. म्हणजे आता दगड फुटला वाफा गेल्या तर पारकास बाहेर पडला आणि त्या दगडातून तुला यो खडा गावला म्हणजे बरं झालं की पूर्ण. अरे पण महाराजांनी मला नाही सांगितलं की हे वरत कधी संपल ते. आता हे समज झालं म्हणजे बरं झालंच असणार ना. ते बी आहेच. मला तर असं वाटतंय की या खड्याला दगडातून बाहेर काढण्यासाठीच महाराजांनी मला हे वरत करायला सांगितलं असं. कसला खडा असल रे ह्यो बा आणि त्या दगडात कसा असल आणि दागिनाच म्हणायचा ह्यो आता का अजून काय. अगं बांधू आपण रानात राहणारी साधी माणसं ते रानात जाताना आपल्याला चकाकणारा दगड दिसतो बघ असा यो दगड नाही यो खाडा आहे आणि यो खाडा दगडाच्या आत वाहताना म्हणून त्यातून वाफ येत असणार बघ. तू म्हणली ते खरं आहे बांध काय यो खडा दगडाच्या बाहेर काढण्यासाठी जणू महाराजांनी तुला वरच सांगितलं असणार. बानू यो साधा सुद्धा खडा नाही बघ वेगळाच खडा आहे म्हणजे बघ ना बारकास काय बाहेर पडतोय कसा चमकतोय नाही नाही यो वेगळाच खडा आहे. पुरी यो खडा जपून ठेव बर का. होय बा. असे प्रत्यक्ष पाहायचे होते. तू दिसत नव्हतीस तर माझी काय अवस्था होती ते तुला काय सांगू. आज मी तुला सांगतो तू माझ्यापासून कधी दूर नको जाऊस. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. मला काय बोलावे कळत नाहीये. माझे माझ्या रागाने शिळेत रूपांतर झाले होते. मला देखील परत यावेसे वाटत होते पण कसे यायचे मला ठाऊक नव्हते. मग अशा वेळी मला का नाही सांगितलं. मला तुमचा राग आला होता. माळसा आज माझ्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे. माझी माळसा पुन्हा माझ्या सोबत आहे. माळसा मला तुझ्या सोबत सुंदर क्षण घालवायचे. आता कसलाही राग नको कोणतीही शंका नको.